होय, मग त्या सरकारला मदत करण्यासाठी अमोलचा जीव धोक्यात का टाकलास तू? अर्जुन, सारखं सारखं ओरडून सांगून झालंय माझं. मी त्याच्या बाबतीत गहाण नव्हते. तू मनी मावशीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मनी मावशी त्याला घेऊन गेल्या होत्या घरात ना. अगं कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आप्पे. प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस का? हा? अपर्णा मॅडम, मला बाकी कुठल्याही विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही. आता मला फक्त एवढं सांगा की इथून पुढे आपण अमोलला सांभाळायचं कसं, सांगता का? बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करू. तू सांग, अमोलला कोणी कधी सांभाळ. इथून पुढं आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ना, ते फक्त अमोलसाठी असू, अमोलच्या आनंदासाठी असू, त्याचे मा आणि बाबा म्हणून. इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसतं. काय म्हणतोय मी? आणि अजून एक महत्वाचं, हे जे आपल्यात काय ठरलंय ना, ते चुकून पण अमोलला नाही कळलं पाहिजे. कसल्याही परिस्थितीत त्याला हे कधीच नाही कळलं पाहिजे की आपण त्याच्या आनंदासाठी एकत्र राहतोय. त्याच्यासाठी आनंदी फॅमिली आहे ना, आनंदीच राहिली पाहिजे. मी येडा म्हणून बोलतोय का? मी जे बोलतोय ते कबूल आहे का? बोला काहीतरी. अमोल! ए अमोल! 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 काय झालं तुला? ए अमोल, काय काय काय? बाईक काढ त्याची. ए अमोल, काय रे? ए बाळा! अमोल! अमोल! ए बघ, मा बाबा आले तिकडे. हे बघ अमोल. काय झालंय अर्जुनाला? अमोल! अमोल! ए अमोल, उठा. अमोल! 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 अमोल उठ ना. काय झालं अमोलला? भाऊजी, तो खाली आला होता ना, त्याला वर कशाला पाठवायचं? वहिनी कळत नाही का तेवढं? पण नक्की काय झालं त्यांना अर्जुन दादा? चक्कर आली बहुतेक. आप्पीने बघितलं त्याला पडलेलं. अमोल! पटकन डॉक्टरांकडे घेऊन हा हा चल. आम्ही येऊ का? नाही, तुम्ही आता येऊ नका. ते बाहेर सगळेजण फिरायला गेले, ते आले तर पॅनिक होती उगाच. त्यांना सांगा. डॉक्टर, 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 याला बघा ना काय झालं. प्लीज लवकर बघा ना. डॉक्टर, मला काय झालं ते जरा सांगता का व्यवस्थित? डॉक्टर त्याला चक्कर आली आहे. म्हणजे आधी पण एकदा आली होती, त्यावेळी आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं होतं. त्यावेळी ते म्हणले होते की स्ट्रेसमुळे आणि विकनेसमुळे असं होतं. पण आता काय झालं प्लीज बघा ना तुम्ही. हे बघा, तपासणी केल्याशिवाय मला आता काही लगेच सांगता येणार नाही. याला जरा आत घ्या. मग करा ना तपासण्या, बघा ना. तुम्ही इथंच थांबा. अमोल, तुम्ही इथंच थांबा, मी काय ते तपासणी करून घेतो. लवकर बघा प्लीज डॉक्टर. हो रुपाली ताई, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. मोना, कळते का तुला? अमोल किती जोरात पडलाय. त्याला काही झालं तर नसेल ना? रुपाली ताई, मला तुमची काळजी कळतीये. अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या की याआधी त्यांना असं झालं होतं आणि मला तरी असं वाटतंय की त्यांना ना वीकनेस असणार आहे, बाकी काही नाही. पण यावेळी वरती पाठवणारी मी होते ना. मोना, अमोल माझ्यामुळे आजारी पडला का ग? रुपाली ताई, अहो काय बोलताय तुम्ही? आणि असं का वाटतंय तुम्हाला? कारण आपण आणि भाऊजींच्यात भांडणं चालले तसं तू मला सांगितलं होतं. मग ती भांडणं ऐकून अमोलने टेन्शन घेतलं म्हणून त्याला चक्कर आली. हा, असं वाटायला लागले आता मला. हो रुपाली ताई, असं होतं का? आणि ते खरंच एवढा विचार करतील का हो? लहान मोना, 7 वर्षांनी पूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा अमोल होता. विसरलीस का तू? मी नाही विसरले रुपाली ताई, पण मला अहो ना आता अमोलची खूप काळजी वाटायला लागली आहे. हो रुपाली ताई, हे बघा तुम्ही शांत व्हा आणि माझं ऐका. हे बघा, हे जर पहिल्यांदा असतं ना तर काळजी करणं साहजिक होतं, पण याआधी छोटे सरकारांना असं झालेलं आहे आणि त्यावेळी आम्हाला एवढं सिरियस वाटलं नव्हतं म्हणून आम्ही जास्त तपासण्या केल्या नव्हत्या. पण आता तिकडे वंश आहेत ना, त्या बघतील, सगळं ठीक होईल. तुम्ही शांत व्हा. मोना, मला दुसरं कोणी नाहीये ग. अमोलला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, कधीच. हो, अहो रुपाली ताई, एक मिनिट थांबा. रुपाली ताई, हे घ्या पाणी प्या. शांत व्हा. अर्जुन, अमोलला काही होणार नाही ना रे. काय बघ ना, सकाळपर्यंत चांगला होता, अचानक काय.
त्याच्यावरची संकट का संपत नाहीत अर्जुन? मी काय करायला पाहिजे हे जर मला तुझ्याकडून ऐकावं लागलं तर माझा जगून उपयोगच काय? मला जी अक्कल शिकवली ना ती शेवटची. मी काय करायला पाहिजे हे मीच ठरवणार आणि जे ठरवलंय तेच करणार. अहो मी काहीतरी विचारलं तुम्हाला. कुठे शिकलात तुम्ही? हे कामोठणेला. कामोठणे. रेकॉर्डच चांगले आहेत तुमचे. मग तो आधीचा वेड्यांचा दवाखाना सोडून इकडे का आलात? आईची माया मला इकडे घेऊन आली बघा साहेब. म्हणजे अहो आई आजारी आहे ना, ती इथं असते पुण्यात. आईसाठी तुम्ही पुण्याच्या त्या टोकावर नोकरी सोडून या टोकाला आलात? अहो यावंच लागलं साहेब. काय आहे, तिला झाला एक आजार आणि सध्या तेव्हा आजार लयच बळवलाय बघा. माझ्याशिवाय बरं होईल असं वाटत नाही तो. हा? अहो म्हणजे आता माझ्या आईला मी सोडून दुसरं कोणी नाही हो. तिची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार? म्हणून मला इकडे यावं लागलं बघा. हां हॅलो सर. ते एक वॉर्ड बॉय आलेत. आपल्याला गरज होती ना वॉर्ड बॉयची. हो केलेत रिपोर्ट आहेत चांगले त्यांचे. मी केली फाईल चेक आत्ता. ओके सर चालेल ठीक आहे. उद्यापासून तुम्ही जॉईन होऊ शकता. आज आम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. हरकत नाही साहेब. आभारी आहे बरं का.